मी असं गोठणे कोंडवाडीत आणि ह्या नारळाचं झाड असा सुई ह्या नारळाची सोंड्या मोंग्यान किंवा गेंड्या मोंग्यान खालेली असा आणि संपूर्णपणे नारळाचं झाड नष्ट झालेला असा। तर आता या नारळाचं झाड तोडूचा असा। 3 बाजून घरा असत ना उद्या पावसात कुजान घरावर पडा शकता म्हणून आता या नारळाचं झाड आपल्याक तोडूचा असा। 2-2 फुटाचे तुकडे करून टाकूचे असत। तर बघूया आपला काम कसा होत आता। मी आता असं आमच्या गोठणे गावात तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि वाडी असा कोंडवाडी का आचरेकर स्टॉप कोंडवाडी आणि आचरेकर स्टॉप असा। आणि कोंडवाडी भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असा। भात कापणी झाल्यापासून ते भात पेरीपर्यंत ना भात पेरीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा इथले शेतकरी मस्त आहे की पालेभाजी विकतात आणि सेंद्रियरित्या अशी शेती करतात पालेभाजी। मी असं गोठणे कोंडवाडीत आणि ह्या नारळाचं झाड असा संपूर्णपणे सुकलेला असा। वीज पडलेली का मोंग्यान खाल्यान सुई ह्या नारळाची सोंड्या मोंग्यान किंवा गेंड्या मोंग्यान खालेली असा आणि संपूर्णपणे नारळाचं झाड नष्ट झालेला असा। तर आता या नारळाचं झाड तोडूचा असा। तोडूचा कारण म्हणजे 3 बाजून घरा असत आणि आज ना उद्या पावसात कुजान घरावर पडा शकता। वरसून किंवा खालसून वरसून पाणी जाऊन की नाही खाली मुळा तकत जातलो आणि मुळासून मग तो पूर्णपणे कुपळान पडतलो आणि आज ना उद्या घरावर जाऊ शकता म्हणून आता या नारळाचं झाड आपल्याक तोडूचा असा। भरपूर 50 फूट अधिक असा। बारीक बारीक तुकडे करून टाकूचे असत। डायरेक्ट तर काय जावचो नाही 2-2 फुटाचे तुकडे करून टाकूचे असत। तर बघूया आपला काम कसा होत आता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा। धन्यवाद। 3 आचरेकरांची घरं ना हो 3 घरं असत ना तुमची 1 2 3 हा आणि हे इकडे वेल्डिंग करतं असत। वेंगुर्ला तालुक्यातील परोळे गावातले असत। त्या ठिकाणी फणसा झाड असा आणि त्या ठिकाणी एक आंब्या झाड असा। त्याचे फांदे जे होते ना ते संपूर्णपणे घरावर होते। आता ते माका गाडी घालतो कारण ऊन येला थोडीफार सावळी होती त्यांका संपूर्णपणे घरावरच होता। आज ना उद्या वादळी वाऱ्यामुळे फांदी पडणार असते घरावर। तर त्यांनी आमका थोडीफार मदत केल्याने आपलं काम बाजूक ठेवून। तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। हां तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। बघूया आता ह्या काम आपला कसा होत आता।
नारळाचं झाड होता कोणी भोंग्याने की काय त्याची सुई खाल्याने आणि कुजान आदना उद्या ह्या घरावर पडणार असता. नारळाचा झाड तर तोडून झालेला असा आणि आत्रेकर कुटुंबियांशी म्हणजे ह्या आमच्याशी आमचे घनिष्ठ संबंध असत. हा हा आम्ही जेव्हा इकडे शेती करायचे ना कोणाक माहिती की पण जुने नाते संबंध असत या घराशी. प्रकाश आत्रेकर ते आता हयसर हयात नाहीत. असते तर माका कधी गाळी घालून ठेवल्याने नसते. हा असते तर गाळी घालून ठेवल्याने असते. तुका सांगलंय कधी नी करतोस कधी काम माझा तर काम तर आता झालेलं असा. या ठिकाणी की नाही आम्ही पावसात नाचण्याची शेती करायची होय ना. पावसात नाचण्याची शेती करायची आणि एकदा काय झाला पावसात सहसा जेवणाचे वांदे असायचे. हा तर आम्ही जेवण घेऊन येलो हयसर आणि हयसर जेवक बसलेलो तर ही दोघा जण आमका लागली बडबडाक जेवण घेऊन इलास म्हणजे काय. मग त्याच्यानंतर आम्ही हयसरच सगळा सामान घेऊन येलो जेवणाचा सामान या माऊलीने सगळा आमचा पाठी पाठवून दिल्या आणि स्वतःकडचा सामान घालून आमका मस्त की जेवण घातल्यान आणि नाचणं लावताना पण जेवण घालायचे आणि परत काढताना पण जेवण घालायचे अशी ही माऊली असा आत्रेकर. तर आता काम तर आमचा झालेला असा. एक माड तोडलो आणि फणसाचे डळे मारलो आणि काय आंबोळे खडसावलो. भाजी कधी काढायला वा भाजी भाजी वाली हा चला आता जाऊया आपल्या घरात दक्षिणा घेऊन. छायापराग आचरेकर हे आमचे जुने संबंधाचे माणूस होते. त्यांनी आमची झाडा तोडून दिले. त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. दक्षिणा आणि आशीर्वाद चांगले हवाने चांगले चला धन्यवाद.